मिठू आज भरपूर जागेवर फिरणार आहेत. आम्ही जायलो आता इंद्रायणी माळावर आणि आज आम्ही भरपूर जागेवर फिरणार आहे आणि खूप एन्जॉय करणार आहेत. आम्ही बघा कुरकुरा पार्टी करतोय. सर्वजण कुरकुरा खाताय. हाय गाईज बोल. हाय गाईज आम्ही कुरकुरा खातोय. बोल ना. हाय गाईज बघा आम्ही इंद्रायणी माळावरती चढायला सुरुवात केलेली आहे. ही बघा कमान आहे इथे. आता सुरू झालाय प्रवास आमचा वरती जायला. तर तुम्हाला दाखवतो आम्ही आता. साईडला बघा गाईज कसं सगळीकडे डोंगर दूर दूरचे दिसत आहेत आणि आपण आता जाताना रिक्षा खूप हळूहळू जातोय. तर आम्ही सगळे खाली आम्हाला काढून देतात आणि बाकीचे वरतीच राहतात. गाईज बघा आता आम्ही वरती जातोय तर रिक्षा कसा गोल गोल फिरतोय. आता खूप मजा येणार आहे गाईज. आम्ही पाय पाय जाणार आहेत. आम्ही वरती चढतो गाईज. बघा हे बाजूने कसे मोठे मोठे जात होते. शिव किती पळतोय गाईज. एकदम खुला रस्ता आहे. लांब लांब पर्यंत गाडी नाही इथं. खूप मस्त वाटतंय चालायला गाईज. इथे खूप मजा येते गाईज. पाणी पे गाईज कशी माग चालती येते बघा. ते बघा गाईज किती खाली येतात. गाईज रिक्षा बघा किती दूर गेला. विष्णूचा फोन आलाय. गाईज आम्ही मस्ती करतोय. गार्गी हॅलो गाईज. गार्गी पडलेली आहे. हॅलो माऊ पळ. कार जाऊ शकते पण रिक्षा नाही जाऊ शकत सगळ्यांना घेऊन. म्हणून रिक्षा रिकामाच गेला. आम्ही आता चाललो पायी पायी. गार्गी पळ. असा उभा एक गार्गी बघा किती हसत हसत पळते. गार्गी पळ. ये दीदी. दीदी कुठे आहे? दीदी कुठे आहे? गार्गी तू थकली नाही? गाडी आली. थकली थकली तू? गाडी आली. गाडी आली. जिटुरे कसे पळायले जिटुरे. शिवा पळ. दोघ जण इथून तिथून चढून आलेत. बाकी सगळे थकले. ते बघा तिकडे रिक्षा थांबलेला आहे. शिवाय रिक्षा थांबला. पळा लवकर. दीदी थांब. दीदी थांब. मावशी म्हणता येईना गे. तुम्हाला दाखवते आम्ही किती वरती आलो डोंगरामधून. फक्त इकडे बिबट्या बिबट्या असाव डोंगरामध्ये दडल्याला. मला इकडच्या इकडेच गायब कर. यांना नंतर ब्लॉग बघितल्यावर कळलं मी कुठं गायब झाली म्हणून. इतक्या वरती आम्ही चढत आलो कारण रिक्षा सगळ्या पब्लिकला घेऊन नाही चढू शकत इतक्या वरती. आम्हाला पळत पळत यावं लागलं.